विधान भवनात झालेला राडा महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच झाला. हा झालेला राडा देशात चर्चेचा विषय ठरला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली सगळ्यात मोठी कारवाई. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाले खूप मोठे भांडण. बुधवारी गोपीचंद पडळकर साहेब आणि नितीन देशमुख यांच्यामध्ये झाली होती थोडीशी बाचाबाची. नितीन देशमुख जितेंद्र आव्हाडांचा कट्टर कार्यकर्ता. या झालेल्या बाचाबाचीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर साहेबांचा कट्टर कार्यकर्ता ऋषिकेश टकले तसेच त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली आणि शिवीगाळीही झाली. या धक्काबुक्कीमध्ये आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याचे कपडे सुद्धा फाटले. यानंतर लगेचच पोलीस मारहाण करणाऱ्यांना पकडायला लागले. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं. देशमुख याला ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड बोलले, मारहाण करणारे कार्यकर्ते गेले पळून आणि तुम्ही ज्याने मार खाल्लाय, ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी मार खाल्लाय त्यालाच तुम्ही अटक केली, असा आरोप त्यांनी पोलिसांवरती केला. नितीन देशमुख याला ज्या गाडीमधून घेऊन चालले होते त्या गाडीसमोर आव्हाडांनी आंदोलन सुद्धा केले. विधान भवनाच्या आवारात झालेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब बोलले. या सगळ्या झालेल्या प्रकारावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही पडळकर आणि आव्हाडांना खडसावून सांगितले. ज्या महत्वाच्या दोन कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्यातील नितीन देशमुख याच्यावरती 8 गुन्हे दाखल आहेत आणि ऋषिकेश टकले याच्यावरती 6 गुन्हे दाखल आहेत. असे लोक येथे येऊन गोंधळ घालतात, हे काही बरोबर नाही. याच्यावरती सदस्यांनी लक्ष द्यायला हवं, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलले. या सगळ्यांवरती राहुल नार्वेकर यांनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना खेद व्यक्त करण्यासाठी आदेश दिला. या सगळ्या गोष्टी पाहता महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागलाय की काय, अशी शंका मनामध्ये येत आहे.